चला सुरुवात करूया दुसऱ्या सामन्यासाठी. आर एंटरप्राइजेस आणि सिद्धी टेम्पो सर्व्हिस, राजू म्हात्रे आणि वैभव म्हात्रे, विकी म्हात्रे आणि अजय भोईर असा सामना रंगतोय. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये हा सामना. टॉस होऊन आर आर. नक्कीच ओमसाई ॲक्वाचे प्रोप्रायटर मोनिश म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद. या ठिकाणी पाण्याची सोय, पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि पाणीदान हे जीवनदान आहे. मोनिश आपलं खरोखर मनपूर्वक धन्यवाद. डीपीएलच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या खेळाडूंच्या वतीने आपला आभार. बालापाटी काय वाटते? आर एंटरप्राइजेस व सिद्धी टेम्पो सर्व्हिस या दोन बलाढ्य संघामधील हा सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर आर आर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे, तर सिद्धी टेम्पो सर्व्हिस या संघाला वेलकम. आकाश पूर्ण संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी यांचा खेळ बघितलेला होता काळेर येथे, एकट्याने लढा दिला होता पण सरते शेवटी त्या ठिकाणी चला दोन संघ या ठिकाणी मैदान उतरलेले आहेत, अशोक आणि किरण. आरशी पाटील फाउंडेशन संघाचे उत्कृष्ट दोन्ही खेळाडू. वेलकम अमोल म्हात्रे. सुंदर चेंडू, विनोद राईट आर्म ओव्हरचा मारा करताना पहिला चेंडू टाकल्यानंतर थोडासा उचली घेतो, अनपेक्षित उचली समोर हातबल झाला होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडवर, पूर्णपणे हातबल झाला आणि पहिला चेंडू निधाव. तसेच या ठिकाणी आमच्या गावचे समाजसेवक, क्रिकेटचे असीम चाहते, सामना कुठे असो, गाव कुठे, गावचे खेळाडू कुठे असो त्या ठिकाणी उपस्थित होतात असे कमलाकर म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिली धाव अशोक याच्या बॅटमधून येते संघासाठी आणि स्वतःसाठी. धावसंख्या 1. आपण जर बघितलं पहिल्या सामन्यामध्ये दिवा स्पोर्ट दिवा पोटी प्लस संघाचे 3 खेळाडू होते, दोन्ही फलंदाज गोलंदाज. आता मात्र आरशी पाटील फाउंडेशन संघाचे पोटी प्लस संघाचे 3 खेळाडू अशोक, किरण आणि आता विनोद. गोलंदाज विनोद, स्ट्राईकवर येतोय किरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला होता दीपक यानं, पण तो एक धाव. गटेश मात्र त्या ठिकाणी बॅकअप करतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. सचिन संधी होती या ठिकाणी, पण तो चेंडू थोडासा वाईड होता, या ठिकाणी क्षेत्ररक्षकापासून दूर पडला होता. चांगली गोलंदाजी साकारतोय विनोद. आता मात्र विनोद खूप मोठी जिम्मेदारी, कारण हंगाम सुरू होतोय थोड्या दिवसामध्ये. उत्कृष्ट अप्रतिम चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. अशोक खूप मोठा अनुभवी खेळाडू आहे, परंतु या अनुभवासमोर गोलंदाजाचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरतो. चेंडू पर्यंत खाली राहतोय, पूर्णपणे चुकतोय, बाकी काम यष्टकी चोख रीतीने बजावतो. निधाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 2. कुशलचे चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत चेंडू मात्र 30 या सर्कल मध्ये होता. एक धाव पूर्ण केली येते, 3 धाव होत आहेत. बिनबाद 3. संत सावध सुरुवात पहिल्या षटकाचा. चा खेळ
मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. यष्टरक्षक चेंडू खाली येतोय. आता कोणतीही चुकी होत नाहीये. किरण हा पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघाची धावसंख्या होते 3 धावा होत आहेत. एक बाद 3. उत्कृष्ट गोलंदाजी विनोद, खरोखर अप्रतिम गोलंदाजी आपण केलेली आहे. अक्षय स्ट्राईकवर, अक्षय नॉन स्ट्राईकला अशोक. काका पुतण्या बघायचं आहे. हा अशी एक लिंक आहे काका पुतण्या. हे डीपीएल का जलवा आहे अमोल मात्रे. अतिशय चांगला चेंडू ऑफ साईडवर ढकलून दिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण दीपक कडून बघायला मिळेल. दीपकला मात्र बरेच वर्षांनी खेळताना बघतो सचिन. चांगला खेळाडू आहे. यावर्षी हा सचिन म्हात्रे यांच्याकडून जर तुम्ही कॅच घेताय तर 200 रुपयाचे रोख पारितोषिक दीपक म्हात्रे. वेलकम कल्पित पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपली उपस्थिती आम्हाला खूप महत्त्वाची आहे. आपला सामना देखील यापुढे होणार आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित आलात, आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र मैदानात आलेला आहे तो फलंदाज, या जिल्ह्यातील या तालुक्यातील एक नावाजलेला फलंदाज, सिक्सर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं असा हा फलंदाज विकी म्हात्रे. समोर आहे गोलंदाज छोट्या. छोटे खूप मोठा फलंदाज आहे सचिन. 7 षटकार लागोपाठ ठोकले होते असा हा फलंदाज नामोरंग केलं होतं. बघायचं आहे पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली केली होती छोट्यानं. आता मात्र रेग्युलरची ही जोडी सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. ऑफसाईडला केवळ ढकलून दिलाय चेंडू. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न धावचित होण्याचा संभव आहे, पण रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते. 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या होते 6. लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप महत्त्वपूर्ण जोडी आहे या संघाची. चांगला चेंडू होता, ग्राउंडेड होता चेंडू. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण मिळवणं बघायला मिळतंय. 1 धाव पूर्ण केली जाते. थोडंसं अडवून ठेवलेलं आहे गोलंदाजानं. चांगल्या प्रकारचा खेळ बघायला मिळतोय. नक्कीच अंडर 19 किंवा रेग्युलर क्रिकेट किंवा या क्रिकेट जगतामधील हा रायझिंग स्टार आहे. लागोपाठ 7 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. काळलेर येथे जबरदस्त खेळ केला होता. त्यांच्या मागच्या वर्षी डीपीएलला चांगला खेळ केला होता. छोट्या
खराब चेंडूची फेकी केली होती. चेंडूपर्यंत थोडासा ऑफ स्टोन वळतो, बाहेर जातोय. पंचाकडून वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धावची भर पडते. धावसंख्या होते 8. अक्षय अक्षय सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. खराब चेंडूची फेकी केली होती. असं वाटत होतं की थोडासा लोअर फुलटो चेंडू होते की पण पडल्यानंतर चेंडू थोडासा डाव्या स्टेच्या बाहेर पडतोय आणि लागवड 2 चेंडू या ठिकाणी वाईट पडले जात आहेत. थोडासा दबाव मात्र दिसून यायला लागलाय तो गोलंदाज छोट्याच्याकडं. स्टार्टिंग आहे विकी मात्र्याच्या मनोगतानुसार. स्टार्टिंग आहे, कोणत्या खेळाडू दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, कारण सुरुवात आहे. आता मात्र थोडासा खराब चेंडू बघायचा आहे आणि चेंडू मात्र हुलकावणी देतो या ठिकाणी. कव्हरच्या दिशेने मधून निघून जातोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर पडतो. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी धावसंख्या झपाट्याने पुढे जाते. धावसंख्या 13. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. थोडासा ढकलून दिला होता ऑन साइडवर. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या मार्फत होते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 14. 2 बाद 14. आता मात्र एक मोठ्या धावेला आकार देताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी वाटतंय की षटकार चौकार अतिशबाजी होते की काय, पण एक चौकार नक्कीच चांगल्या प्रकारे बघायला मिळाला होता. पहिले षटक अतिशय अप्रतिम टाकलं होतं विनोद म्हात्रे यानं. पॉवर प्लेचं षटक होतं आणि उत्कृष्ट हाताळलं होतं. इथे मात्र महागडा ठरतो छोट्या. दुसरे षटक हाताळतोय. चांगला चेंडू आहे, बघायचं आहे. चांगल्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज. नवे सुद्धा आहे. नवेशीची थोडक्यात आपण नंतर बोलूया, पण 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघाची धावसंख्या 15. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. असं वाटलं होतं की दुसऱ्या षटकात कुठेतरी मोठे फटके बघायला मिळतील, पण दोन्ही फलंदाजांना वाटत होतं की या दुसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ बघायला मिळेल, पण तसं काही झालं नाही. कारण जरी छोट्याने थोडा खर्चिक झाला, पण मोठे फटके खेळून दिले नव्हते. बांधून ठेवलं होतं मोठ्या फलंदाजांना. आता मध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. प्रणय पाटील. राईट आर्म फास्ट अशी आहे गोलंदाजी प्रणय. यानंतर होणारा जो सामना आहे युग एंटरप्राइजेस व दक्ष 11, ज्ञानेश्वर म्हात्रे व प्रतीक म्हात्रे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्याबरोबर आपली नाणेफेक केली जाईल. डोंट वेस्ट टाइम. प्रणय समोर आहे फलंदाज विकी. आता मात्र या ठिकाणी बघायचं, एक जीवनदान दिलं होतं, हुलकावणी दिली होती चेंडूला. दीपक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय, पण 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगल्या प्रकारचा चेंडू होता, एक चांगल्या प्रकारचा झेल होता, एक चांगली सुवर्ण संधी होती. पण खेळाडू नौका आहे. प्रयत्न तर एवढे चांगले झाले होते, पण 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते
18. तर बघायचा मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय गटेश. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो, चांगलं बॅकअप झालेला आहे. 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा झाले ना. नवेजसाठी सुवर्ण संधी आहे. नवेजच्या चेंडू हातामध्ये जातो तरी 50 रुपयाची रोख पारितोषिक पप्पू मात्रे यांच्याकडून देण्यात येणार आहे. फक्त तुम्ही आज चेंडूला पकडायचं आहे तरी 50 रुपये. नवेश दीपक खरोखरच आउटफील्ड मध्ये अतिशय चांगली अशी जोडी आहे. वीस धावा, तिसरं षटक चालू आहे. पण एक सुवर्ण संधी दवाडलेली आहे आर आर संघानं. पुण्याचा प्रणय. आता मात्र एक अंधाधुंदी बघायला मिळाला होता. ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं तर डोळे झाकून केल्याचा प्रयत्न केला होता. निधाव चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आतापर्यंत या खेळाडूनं, पण प्रणयने अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ केलेला आहे. ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. प्रणय मात्र खूप नाराज आहे. 4 चेंडू झालेले, 2 चेंडू बाकी आहेत. धावा झालेल्या आहेत 23. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र प्रणयला पाहिजे तशी साथ मिळाली नाही ती क्षेत्ररक्षकांची. पहिल्या चेंडूवर ज्या ठिकाणी विकीचा झेल होता त्या ठिकाणी झेलचा साठी प्रयत्न झाला नव्हता. त्याच्यानंतर आता मात्र 2 धावा या ठिकाणी गेलेल्या आहेत. आज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा त्याला साथ ही क्षेत्ररक्षकांची खूप महत्त्वाची असते. आता मात्र एक अंधाधुंदी फटका बघायला मिळाला होता. काही या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क बघायला मिळाला नाहीये. निधाव चेंडू मात्र विकी मात्र याला या ठिकाणी थोडासा दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दोन्ही गोलंदाजांनी. उत्कृष्ट गोलंदाजी बघावी लागेल. मॅडी, मनोज भोईर, प्रणय. बॅटची हडकीशी कट घेतली होती. 1 धाव पूर्ण केले ते. शॉट फाईनला चेंडू जातोय आणि या 1 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24-24. आता मग 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर बघितलं आपण सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघाची धावसंख्या 24, 2 बाद 24 म्हणजे 8च्या सरासरीने आतापर्यंत धावा केलेल्या आहेत. बघायचं 6 चेंडू बाकी आहे आणि महत्त्वपूर्ण जोडी मैदानात आहे. या 6 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतायत या ठिकाणी सिद्धी टेम्पो सर्व्हिस हा संघ. महत्त्वपूर्ण फलंदाजी जोडी मैदानात आहे
विक्की म्हात्रे. अक्षय आणि विकी ही महत्वपूर्ण जोडी. तर यापुढीलचा सामना दक्ष इलेव्हन व युग एंटरप्राइजेस. चला दक्ष इलेव्हनचा संगणक, चला युग एंटरप्राइजेस संघाचा संगणक इथेच आहे. दुसऱ्या षटकापासून आलेली ही जोडी. इथे मात्र खरं गोलंदाजाचं मी या ठिकाणी कौतुक करेन. वाटलं होतं की खूप मोठे धाव होतील, पण तशा प्रकारचा खेळ नक्की झालेला नाही दोन्ही खेळाडूंकडून, अक्षय आणि विकीकडून. पण जे शेवटचं षटक आहे 6 चेंडू, हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण 8च्या सरासरी धावा तितक्या काही सहज नाही आहेत. पण एवढे नक्की आहे की पहिला सामना खूप रंगतदार झाला, थोडेसे मिसफिल्डमुळे सामना पराजित झाला होता. पण इथे मात्र एक चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय सिद्धी. अजय सुंदर चेंडू होता, ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ढकलून दिला स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केला तर दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावींनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 26. अजय खराब चेंडू आणि त्याचा समाचार घेतलेला आहे. चेंडूला भिरकावून दिला, कुठे दूर चेंडू जातोय. लंगांच्या डोक्यावर 7 धावांसाठी षटका. नक्कीच नक्कीच आता मात्र जे जोशपूर्ण गाणी लावलेली आहे, कारण जोशपूर्ण फटका आलेला होता 6 धावांसाठी. आता मात्र चेंडू हवेत आहे. अजय चेंडू खाली येतोय, झेड सुटतोय, जीवनदान दिलं जात आहे. 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जातात बघायचं आहे, आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. दीपेश म्हात्रे वेलकम. दीपेश म्हात्रे यांचा सुद्धा सामना आहे. नक्कीच 34 धावा झालेल्या आहेत. आता मग थोडं रंगतदार वाढते, थोडी मोठी पटक्यांची पाहणी बघायला मिळते. खराब चेंडू, नो बॉल इशारा येतो पंचाकडून. आता मात्र या ठिकाणी एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा नक्कीच धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. नो बॉल, एक धाव धावून काढली म्हणजे 2 धावा दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये बाद झालेला आहे. विकी फ्री हिट, नक्कीच नो बॉल आहे, फ्री हिट आहे. दोन धावा या ठिकाणी दिल्या जातील. फ्री हिट आहे. नवीन फलंदाज जातो मैदानात, सगळ्यांचा आवडता फलंदाज. एकच आवाज होऊ द्या, बाला.
स्ट्रायकर बाला, नॉन स्ट्रायकर अक्षय, गोलंदाज अजय. अजय मात्र यातली खराब गोलंदाजी करतोय. अजय सीझन चालू झाले नाहीये आणि अशी गोलंदाजी तुझ्याकडून पडते, नक्कीच थोडंसं महाग पडू शकेल संघासाठी. उत्कृष्ट चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू. अतिशय जोराचा फटका बघायला मिळाला आहे. स्पेनला चेंडू आणला तर चांगली धाव संख्या बघायला मिळेल. बघायचं दुसरी धाव घेण्याचा धोकाचा प्रयत्न होऊ शकतोय. स्कोर किती झाला मला? 38 रन्स. विकेट कीपर कोण आहेत? आर आर संघाचा विकेट कीपर कोण आहे? अमित. यस, विषयी थोडक्यात आपण बोलू. रिवर्सचा फटका, लेग मॅचच्या रूपाने धाव मिळते. खराब चेंडू होता, थोडस होता, पण तो बाला रिवर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बायच्या रूपाने धाव मिळते. अमित, यस अमित, माय फ्रेंड. अमित मात्र मागच्या वर्षी थोडासा खराब केला जातो, पण षटकार. चला युग एंटरप्राइजेस, मी स्वतः कॅप्टन. घ्यायचं कोण? हॅलो हॅलो, रोशन भोईर, पप्पू यार. हॅलो बासरीवाले. यानंतरची नाणेफेकी होणार आहे ती युग एंटरप्राइजेस व दक्ष 11. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो दक्ष 11 या संघाने. दक्ष 11 या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि या चार षटकामध्ये किती धावा फटकवण्याचा प्रयत्न किंवा किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न कराल? जालीच्या आत. मात्र आपण युग एंटरप्राइजेसचे कर्णधार किती धावा 4 षटकामध्ये करण्याचा प्रयत्न करणार? नक्की 4 षटकांचा सामना आहे. समोरील संघ खूप मोठा संघ आहे. क्रिकेटचा समोरील संघ किती मोठा असला तरी आम्ही त्या संघाला जास्तीत जास्त धावा काढून रोखण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. शशिकांत मात्रे वॉर्म अप करताना विक्की एकदम जोरात. चालू सामना आर आर एंटरप्राइजेस वर्सेस सिद्धी टेम्पो सर्व्हिस. सिद्धी टेम्पो सर्व्हिस या संघाने 4 षटकामध्ये 39 धावांचं आव्हान आर आर एंटरप्राइजेस या संघापुढे मांडलेलं आहे.
वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं शतक घेऊन येत होता अशोक. एक 40+ संघाचा चांगला असा गोलंदाज. त्याला सामोर जाईल ते. स्ट्राईकला तो विनोद, नॉन स्ट्राईकला तो गटेश. पाहूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो अशोक, सामोर जाईल तो विनोद. चांगलेच चेंडू कट केलेला आहे. सुंदर फिल्डिंग. एकच धाव, एक धावाने संघाची आणि स्वतःच्या खातं खोलतो तो विनोद. चोवीस चेंडूमध्ये 40 धावांचं आव्हान ते ठेवलेलं आहे ते RR एंटरप्राइजेस या संघापुढे. सिद्धी टेम्पो सर्व्हिस या संघाने. पुन्हा एकदा अशोक, सामोर जाईल तो न्यू बॅट्समॅन गतेश. जोरात मारण्याचा प्रयत्न, निर्धावाचा चेंडू. प्रतीक पाटील कुठे असाल? प्रतीक पाटील. पुन्हा एकदा अशोक, सामोर जाईल गटेश. पुढे येऊन सरचवून मारण्याचा चेंडू. एक धाव पूर्ण होते. एक धावेवर समाधान. खूपच चांगली गोलंदाजी करतो तो अशोक. आताच लाईव्ह बघताना आपले दिवसभर दिवाचे 40+ खेळाडू गणेश पाटील व पुण्यनाथ पाटील यांनी DPL साठी अलिबागवरून शुभेच्छा दिल्या आहेत सर्व खेळाडूंना. पुन्हा एकदा अशोक, सामोर जाईल तो विनोद. आणि शशिकांत म्हात्रे यांच्या टीमला पण शुभेच्छा दिल्या आहेत. जोरात मारेल चेंडू. पाहूया काय होतं ते. दॅट्स अ 6. या साधा हवेने धावसंख्येत भर होती ती. बिनबाद 8. पुन्हा एकदा अशोक, सामोर जाईल तो विनोद. पुन्हा एकदा जोरात खेळून काढलेल चेंडू. चेंडू हवेत. अक्षय जातो झेल खाली आणि झेल सुटते. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते. बिनबाद 10. अति जबरदस्त खेळ करताना या ठिकाणी विनोद म्हात्रे. विनोद म्हात्रेविषयी मित्रांनो थोडक्यात एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिलं षटक हाताला होतं, केवळ 3 धावा दिले होते, 2 खेळाडू बाद केले होते आणि आता सुद्धा ओपनिंगसाठी आलेले आहे आणि आता षटकाराने त्याने एक खेळ सुरू या ठिकाणी केलेला आहे. आता एक बघितला उत्कृष्ट षटकार डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून कुठे दूर चेंडू पाडला होता आणि अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण समोर करताना विनोद. खराब चेंडूची फेकी. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. अतिरिक्त धावची भर पडते. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते 11 ना. 11 धावा झालेल्या आहेत. आता एक मोठा फटका. बघायचं कुठे पडतो चेंडू. मिड विकेटच्या डोक्याने कुठे दूर चेंडू पडतोय. 6 धावासाठी एक अफलातून षटकार. हमें कम मत देखो, हमें भी कम मत मानो, ऐसा अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी विनोद म्हात्रे यांनी दिलेला आहे. 40 धाव्यांचा आव्हान घेऊन उतरलेली ही मैदानात जोडी. आता फलकावर धावा किती आहेत? 17 रन्स. सर्वात महागडं षटक. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज अशोक म्हात्रे याच्याकडून या ठिकाणी पडलं गेलंय. आता मात्र एक चांगल्या प्रकारचा खेळ साकारताना या ठिकाणी RR एंटरप्राइजेस. बघायचं दुसरं षटक कोण घेऊन येतोय. विक्की म्हात्रे आता मात्र थोडे नाराज.
2 षटकार, एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट. चिन्मय 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 मात्रे, निलू, हे बघा माझा राव खराब करू नका. मोनिश ओमसाई ॲक्वा, पाणी हे जीवनदान आणि पाण्याची सोय पुरवलेले आमचे मोनिश म्हात्रे, फ्री ऑफ कॉस्ट वॉटर. दुसरं षटक घेऊन येतोय विकी, कारण विकी अच्छा अच्छा क्या बात है, ये 40+ का जलवा. आता मात्र गटेश हा देखील या ठिकाणी धावल्याला बघून पावला सुद्धा बदलतोय. खरबुजे को देख के टरबुजा बदलता है, अशा प्रकारचा खेळ गटेश याच्याकडून साकारतोय. क्या बात है, स्कोर केला चेंडूला, या ठिकाणी टॅप केलं होतं आणि या ठिकाणी पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. 21. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. राज मात्रे सुद्धा ऑन स्क्रीनवर आहेत. येस, क्या बात है. ये ज्यादा खिलाया लगता है टीम ओनर ने. राजेश मात्रे, आपण कुठे आहात? हात दाखवा जरा राजेश मात्रे. यस, आपण जर कॅच घेता तर रोख 500 रुपयाचे पारितोषिक आहे. आता मात्र या ठिकाणी शफल झाला होता, फाईन लक चेंडू जातोय, खराब शतक बघायला मिळतंय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि 2 धावा देखील पूर्ण केला. अर्ध्याहून अधिक पल्ला पूर्ण केलेला आहे. 25 धावेची नॉनस्टॉप पार्टनरशिप केलेली आहे. टाळे येऊ द्या जरा, टाळे येऊ द्या. 40चे खेळाडू आहेत. 25 धावेची नॉनस्टॉप पार्टनरशिप, नॉट आउट, त्याच्यामध्ये 2 षटकार. क्या बात आहे. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, भेदू शकला नाही त्या पॉइंटला आणि का सोपा सहज घेल टिपला तो 30 यार्ड सर्कलमध्ये अशोक म्हात्रे याच्याकडून आणि गटेश याची केली संपुष्टात. चिन्मय चिन्मय मात्रे, नवीन फलंदाज आहे तो संघनायक अजय. 25 धावेची पार्टनरशिप केल्यानंतर गटेश हा या ठिकाणी झेलबाद होऊन बाद होतोय आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 25 धावा पहिल्या जोडीने पटकावलेल्या आहेत. अप्रतिम खेळ विनोद म्हात्रे याच्याकडून. नवीन फलंदाज येतोय अजय भोईर, संघनायक स्ट्राईकवर. 13 चेंडू आणि 15 धावीची गरज. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने ढकलून दिलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केलेली आहे. नक्कीच आता मात्र थोडं घाईगर्दीचा खेळ बघायला मिळणार आहे सचिन, कारण ज्या प्रकारचा खेळ चालू आहे 13 चेंडूमध्ये 15 धावीची गरज असतात. पहिल्या चेंडूवर मात्र आता 2 धाव पळून काढलेले आहेत. पण एक आहे, 40 धावांचं खूप मोठं टार्गेट होतं. 4 षटकांच्या 10च्या सरासरी धावा काढायचे होते आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही 17 धावा करतायत, 12 चेंडू आणि 13 धावीची गरज. राजेश म्हात्रे, आपल्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक. एखादा आपण झेल टिपताय
कॅच घेत आहे तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक. बहुत हो गया. सचिन म्हात्रे डीपीएलचे आपले सर्व आपल्या सर्व कमिटीचे मेंबर्स सचिन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये 2-4 दिन ठीक है अपने को. 30 रुपए के हिसाब से 50 रुपये बढ़ना चाहिए अभी राजेश म्हात्रे जी. 7 बजे के बाद 50 रुपया. 7 जनों का खेल है, उसमें हम लोग बहुत खेलते हैं. चला उलटा चेंडू ढकलून दिलाय. चेंडू खाली शतक्षक येतोय. कोणती चुकी होणार नाही आणि सहज सोपा झेल टिपला जातोय आणि विनोद म्हात्रे याची खेळी संपुष्टात. सांजेचे वक्ताला कालचे दिसाला. सुवर्ण संधी आपल्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचे रोख पारितोषिक त्याचे तुमचे मित्र चैतन्य याच्याकडून देण्यात येणार आहे. आता मात्र एक रेग्युलरची जोडी मैदानात आहे. अजय खराब चेंडूची फेकी केली होती. गोलंदाज अक्षय डावेस्टीच्या खूप बाहेर. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेची भर पडते. सूरज म्हात्रे चांगला खेळ बघायला मिळतो. अजय मात्र हलक्या हाताने ढकलून दिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. चांगली फेकी. आता मात्र उत्कृष्ट फेकी केली होती. पण 2 धावा रोखू शकले नाहीत. 2 धावींनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 30. अजूनही 10 धावींची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 10 धावींची गरज. उत्कृष्ट फटका. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का. मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं. राज म्हात्रे ये है पार्टी का असर. पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली होती फटक्याची. चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. सहज सोपा या ठिकाणी विजय साकारताना या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. RR एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू. मागच्या वर्षी थोडासा खेळ त्यांच्याकडून खराब झाला होता पण यावर्षी भलतेच फॉर्मला असताना दिसून येत आहेत. चांगले खेळाडू आहेत. चांगले खेळ करताना धन्यवाद सिद्धार्थजी म्हात्रे साहेब. खरोखरच आपण या ठिकाणी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे आपला वेळ खूप महत्त्वाचा असणार आहे आमच्यासाठी. छोट्या आपण 100 रुपयाचे पारितोषिक घेऊन जायचे.
लगेच टाइमपास नाही. आणि 100 परत द्यायच्या. खूपच सुंदर असा विजय. या संघाचा अभिनंदन अजय भैर, अमित पाटील छोट्या आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी विनोद यांना मॅन ऑफ द मॅच देतील. छोट्या आपण आपले पारितोषिक घेऊन जायचंय. त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील कपिल दादा. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो विनोद म्हात्रे. अभिनंदन. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. पुढील संघाने त्वरित फिल्डिंग लावायची आहे. शशिकांत मात्रे जरा वेळेच. बघा दक्ष 11 संघाचे कर्तारता ज्ञानेश्वर म्हात्रे ते बसलेले, त्यांचे सहकारी करण म्हात्रे, रुपेश पाटील, आकाश आणि आलोक म्हात्रे सर्वजण मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. त्वरित फिल्डिंग लावायचे आहे. आणि युग एंटरप्राइजेस आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरावे. कृपया क्रिकेट फास्ट खेळायचं आहे. आपल्याला सकाळी भरपूर वेळ झालेला आहे.